जालन्यात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत धरणं आंदोलन चालू केले। जालना बस आगारातील जवळपास 500 कर्मचारी या आंदोलनाला बसले। सरकारने लाडकी कर्मचारी योजना सुरू करण्याची मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे। राज्य कर्मचाऱ्याप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं या मागणीसाठी जालना बस आगारातील कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलनाला आज सुरुवात केली। जालना आगारातून जवळपास 500 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले। शासनाकडे लाडकी बहीण योजना, महिलांसाठी अर्ध तिकीट या योजनासाठी पैसे आहेत, मात्र आमच्या 10 वर्षापासून राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याची मागणी आहे, ती अद्यापही कुठल्याही सरकारने पूर्ण केलेली नाही, अशी प्रतिक्रिया बस आगारातील कर्मचाऱ्यांनी दिली। शासनाने ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचप्रमाणे सरकारने आता लाडका कर्मचारी योजना सुरू करावी अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली। दरम्यान जोपर्यंत शासन आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत बस सेवा सुरू होणार नाही असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलाय। आज सकाळपासूनच विविध बस स्थानकावर प्रवाशांचे मोठे बेहाल होताना दिसले आहेत, कारण या एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये एसटीच्या बहुतांश चाके जे आहेत ते थांबलेले आहेत, परंतु आज सकाळपासूनच विविध बस स्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केली, परंतु या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा खंडित झाल्यामुळे या प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसते। तर दुसरीकडे अवैध वाहतूक करणारे मात्र या बस स्थानकामध्ये येऊन प्रवाशांना जास्तीचे पैसे घेऊन सेवा देत असल्याचंच दिसून आले। यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण करून एसटीची बस सेवा जी आहे ती सुरळीत करावी अशी मागणी होत आहे। संयुक्त कृती समितीचा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन बोला सोनून या सोनून सर कामगार एकजुटीचा या सरकारचं करायचं काय राज्य कर्मचारी प्रमाणे वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन हम सब एक है हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो कामगार एकजुटीचा कर्तव्यावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा आज जालना आगारातर्फे जालनाच्या बसस्टँडच्या मुख्य द्वारावर आम्ही सर्व कर्मचारी मिळून धरणे आंदोलन केलेलं आहे। आमची मुख्य मागणी ही फक्त शासनाप्रमाणे आम्हाला वेतन देण्यात यावे, ही मागणीला आम्ही 10 वर्षापासून मांडत आहे। सरकारने आमची मीटिंग घेतली, महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी 10 तारखेला आमची मीटिंग घेतली व आम्हाला 20 तारखेला परत मीटिंग घेतो म्हणून पत्र दिलेलं आहे, लिखित आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। तरी पण त्यांनी आमच्याकडं कानाडोळा करून सोडलेला आहे। त्याप्रमाणे राज्य शासनाचे जितकेही सुविधा असते, लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहे, अमृत ज्येष्ठ नागरिक त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहे, महिलांना अर्ध तिकीट त्यांच्यासाठी पैसे आहे, ह्या सर्व त्यांनी दिलेला उपक्रम आम्ही चांगल्या रीतीने चांगल्या पद्धतीने उपभोगत आहोत। आम्ही लोकांना ती सर्व्हिस देत आहोत। शासनाचे जे काम आम्हाला दिलेले आहे आम्ही ते करतच आहोत। आमची 10 वर्षापासून मागणी आहे की आम्हाला तुम्ही राज्य शासनाप्रमाणे वेतन द्या, तरी पण सरकार दरबारी आमचा काही होत नाही। आता आम्ही नियमानुसार 3 महिन्या अगोदर तुम्हाला नोटीस दिलेली आहे। आपल्या न्यूज माध्यमातर्फे आम्हाला एकच विनंती करायची आहे, राज्य शासनाने आमच्याकडं एक लाडका कर्मचारी म्हणून कधीतरी बघायचं। इलेक्शन आले की एसटी दिसते, काही भूकंप झाला की एसटी दिसते, कोणत्याही राज्यात काय झालं की राज्यात परत तुम्ही एसटी पाठवता। कोरोना काळात आम्ही इतकं काम केलं, आमचे किती लोकांचे जीव गेले, याच्या अगोदर एक आंदोलन केलं होता, त्याच्यामध्ये कमीत कमी 150 लोकांचा जीव गेलेला आहे। लोकांनी आत्महत्या केली। कमी पगारात कसं घर चालवावं हे शासनाने किंवा सरकारच्या कोणत्याही मंत्र्यांनी आम्हाला सांगून द्यायचं। त्यांच्या हाताने जर आमचा कारभार चालला तर आम्हाला लयच खुशी होणार। प्रत्येक युनिटमध्ये प्रत्येक आगारामध्ये आज हा रोष व्यक्त केलेला आहे आणि हा रोष तुम्हाला सांगू इच्छितो की हा डायरेक्टपणे केलेला नाही, याची नियमानुसार आम्ही निवेदन दिलेलं आहे। 3 महिन्या अगोदर सरकारला निवेदन दिलेलं आहे।
प्रत्येक माध्यमातून ते निवेदन तुम्हीच आम्हाला प्रसिद्धी दाखवली आहे. प्रत्येक न्यूज चॅनलवाल्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. असंच तुमचं सहकार्य राहू द्या. परत तुम्हाला सांगतो की तुमचे आम्ही पूर्ण कर्मचाऱ्यांतर्फे, पूर्ण एसटी महामंडळातर्फे आम्ही तुमचे आभारही व्यक्त करतो. आणि तुम्हीच आमची गोष्ट, आमचे बोलणं, आमचे म्हणणं तुम्ही सरकार दरबारी पोहोचवता हे पण आम्हाला माहीत आहे. तुमचंही साथ असल्यामुळे आम्हाला कित्येक वेळ आमच्या परेशानीत कमतरता पडली. आमची परेशानी काही कमी व्हायला लागली नाही. आता शेख जुबेर, चालक, जालना आगार. दादा, मला सांगा तुमची काय मागणी आहे आणि आता जालना आगारामधून आतापर्यंत किती गाड्या गेल्या आहेत आणि किती गाड्या उभ्या आहेत आणि काय तुझी मागणी आहे? संयुक्त कृती समितीतर्फे आमची मागणी फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला पगार देण्यात यावा, ही आमची मुख्य मागणी आहे. आणि जालना आगारातून आज फक्त सकाळी एक गाडी निघलेली आहे आणि इतर गाड्या म्हणजे आमचे धरणे आंदोलन आहे, त्यामुळे कर्मचारी सर्व धरणं आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. किती कर्मचारी सहभागी झाले? जालना आगारातून 500 कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. मुख्य मागणी आमची तीच आहे, शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिले पाहिजे राज्य सरकारने. आणि शासनाने जे योजना चालू केल्या आहेत नवीन नवीन, लाडकी बहीण असो, वयश्री असो, तशीच योजना लाडका कर्मचारी म्हणून आम्हाला द्यावं, ही आमची शासनाकडे विनंती आहे कृती समितीतर्फे. माझं नाव संजय चव्हाण, एसटी कर्मचारी, जालना आगार.